हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्सची एक्सरसाइज. चला तर मग स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, डिस्क्राईब नॅचरल रिसोर्सेस विथ रेफरन्स टू द फॉलोइंग 3 टाईप्स. त्यामध्ये पहिला आपल्याला दिलेला आहे नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, सो त्याचा आन्सर लिहिण्यासाठी स्क्रीनशॉट घेत आहे. या ठिकाणी सेकंड रिसोर्स आपल्याला दिलेला आहे फॉरेस्ट रिसोर्स आहे हा. सो त्याचा आन्सर लिहिण्यासाठी स्क्रीनशॉट घेत आहे. फॉरेस्ट रिसोर्सचं थोडंसं आन्सर खाली पण आहे. या ठिकाणी एक पॉईंट ॲड केलेला आहे आपण. त्यानंतर थर्ड रिसोर्स आहे आपला ओशियन रिसोर्सेस. टेक अ स्क्रीनशॉट. मेनवाला क्वेश्चन नंबर 2 ह्या ठिकाणी आहे आपला, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्युल्स, व्हॉट आर देअर टाईप्स. फॉसिल फ्युल्स काय असतात, तर जे डेड प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी जे जमिनीच्या खाली गाडले जातात, ओके, आणि त्यांच्यापासून जे फ्यूल तयार होतं त्यांना आपण बोलतो फॉसिल फ्युल्स. ठीक आहे, सो हे त्याचा आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ द कंपोनंट्स वी ऑप्टेन फ्रॉम द मिनरल ऑइल. मिनरल ऑइलपासून आपल्याला कोणकोणते कंपोनंट्स मिळतात त्याची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. सो ह्या ठिकाणी वेगवेगळे कंपोनंट्सची लिस्ट या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, गॅसोलिन आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, नॅफ्था लुब्रिकंट्स आहेत, ऑइल आहे, तार आहे, मिनरल ऑइल्स आहेत. सो these are the various components we obtain from the mineral oil. Question number C, what do we get from the forest. फॉरेस्ट पासून आपल्याला काय काय मिळतं. तुमच्या बुकमध्येही आहे, इथूनही तुम्ही घेऊ शकता. we get wood for the construction of houses, furniture, farming implements, household articles. We obtain the cellulose fiber, paper, rubber, gum, aromatic substances. In addition, we get the fruits, roots, sealing wax, आणि cashew dyes, okay, etc. Next question, what are the atoms included in the ocean resources, what are their uses. ठीक आहे, ओशनमध्ये कोणकोणते ॲटम्स असतात आणि त्यांची युजेस. सो या ठिकाणी बघा, फिश अँड द फूड, सी फूड आहे, सॉल्ट्स आपल्याला ओशनमधून मिळतं, मिनरल्स आहेत, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसेस आपण ओशनमधून काढू शकतो, आणि ह्या ठिकाणी पर्ल्स आणि शेल्स आहेत, शंख आणि शिपले या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. नेक्स्ट, वाय शुड वी प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ द फ्यूल यूज फॉर द व्हेकल्स. ठीक आहे, जे काही फ्यूल आहे तर ते वेस्टेज नाही झालं पाहिजे. व्हाय शुड वी प्रिव्हेंट, ओके, तर ते प्रिव्हेंट का करायचे, त्याला जपून का ठेवायचं आपल्याला. सो पहा, आपल्याला माहिती आहे सर्वांनाच, पेट्रोल आणि डिझेल हे जे आहे हे बायोलॉजिकल प्रोसेसने त्या ठिकाणी तयार होतात, आणि हे तयार होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स त्या ठिकाणी लागतात, बरोबर आहे. आणि हे जर संपले तर तसेच रिसोर्सेस तयार होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागणारे, आणि त्यासाठी वी शुड प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ द फ्युल्स फॉर व्हेकल्स. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. F, why is the diversity of the plants and animals in the forest decline. जे काही डायव्हर्सिटी आहे, जो वेगवेगळेपणा आहे प्लांटचा आणि ॲनिमलचा, तर तो डिक्लाईन का होत चाललेला आहे. सो हिअर इज द आन्सर. टेक अ स्क्रीनशॉट.
So you can write further. Question G. Write the name of 5 minerals and the useful substances obtained from them. 5 मिनरल्स आपल्याला लिहायचे आणि युजफुल सबस्टन्सेस कोणते आहेत त्यांच्यापासून आपण मिळवतो तर ते लिहायचे. सो फर्स्ट आहे या ठिकाणी बॉक्साईट. सेकंड या ठिकाणी आहे आयर्न ओर. थर्ड कॉपर, मॅग्नीज. टेक अ स्क्रीनशॉट. अँड लास्ट अँड फिफ्थ वन आहे मायका. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेम द 2 important stages in the process of obtaining the metals from the ore. सो याचा आन्सर तुम्ही हवं तर थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा थोडंसं डिस्क्राईब करून लिहू शकता. आणि क्वेश्चन नंबर 3. What steps are taken for the protection and conservation of natural resources? नॅचरल रिसोर्सला प्रोटेक्ट आणि कन्झर्व करण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायला हव्यात तर याचं हे आन्सर थोडंसं डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि लास्ट क्वेश्चन आहे जो की आय थिंक आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट द फ्लो चार्ट. अशा टाईपचे क्वेश्चन्स भरपूर एक्झाम्पला येतात. सो फ्युल्स आहेत. फ्युल्समध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आहेत. आणि ह्या जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने आपण टेबल कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. फायनल दिस इज द लास्ट क्वेश्चन. टेक अ स्क्रीनशॉट. ओके. चला. थँक्यू. विश ऑल द बेस्ट. कंप्लीट युअर एक्सरसाइज.